रसिक श्रोते हो, नमस्कार. साप्ताहिक जनमंगल आणि लोकरथ प्रकाशन यांच्यातर्फे आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित या वाचू आनंदे या कार्यक्रमामध्ये मी सगळ्या रसिक श्रोत्यांचं, लेखकांचं, लेखिकांचं, वाचकांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. रसिक हो, लेखन ही एक कला आहे, तसंच ते एक व्रत सुद्धा आहे. आज 27 फेब्रुवारी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मग या आनंदोत्सवात आपण देखील आपला सहभाग घेणार आहोत आणि म्हणूनच आज या निमित्ताने लोकरथ प्रकाशन आणि साप्ताहिक जनमंगल यांच्यातर्फे तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत हा विशेष कार्यक्रम. त्याचं शीर्षक आहे वाचू आनंदे. मंडळी, लोकरथ प्रकाशनातर्फे आपल्या साप्ताहिक जनमंगलमध्ये लिहिणाऱ्या वेगवेगळ्या लेखिकांची खूप छान छान विषयांवरची अभ्यासपूर्ण अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि या पुस्तकांमधले काही काही निवडक उतारे, त्यांचं अभिवाचन, त्याचाच कार्यक्रम आज आम्ही सगळ्याजणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तर आता विशेष वेळ न दडवता आपण थेट अभिवाचनाला सुरुवात करूया. या ठिकाणी मी सर्वप्रथम आमंत्रित करते नीता खोत यांना. काय लागतंय जगायला, नम्रता पडवळ लिखित या पुस्तकातील अभिवाचन, उतार्याचं अभिवाचन ते आपल्या समोर सादर करतात आहे. नीताजी, आपण आमंत्रित आहात. नमस्कार. मराठी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्या दोघी. शनिवार, संध्याकाळची वेळ. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कुर्ल्याला जाणाऱ्या 6:18 लोकलचा महिला डब्बा. नेहमीची ऑफिसची गर्दी ही कमीच होती, पण नातेवाईकांकडे किंवा नुसतंच फिरायला निघालेल्यांचे प्रमाण जास्त. नशिबानं चौथी सीट मिळाली. तिच्यावर तोल सांभाळून बसले. समोरच एक 8-9 वर्षांची लहानगी तिच्या आईसोबत बसली होती. मायलेकी छान नटून थटून कुठेतरी निघाल्या होत्या. मुलगी अबोली रंगाचा सुंदर ड्रेस, त्याच रंगाचा हेअर बँड, त्याच रंगाचे शूज आणि आईकडून कदाचित हट्टानं करून घेतलेला मेकअप सुद्धा. अशी छान तयारी झाली. खूप सुंदर आणि निरागस. गाडीनं जरा वेग पकडला तसा मुलीनं आईकडे खाऊचा हट्ट सुरू केला. बिस्किट, चॉकलेट जे तिच्या आईच्या पर्समध्ये होतच. करता करता अगदी केकवर येऊन थांबली. आतापर्यंत मी समोरच्या सीटवरून कौतुकानं हे सगळं पाहत होते. भायखळ्याला गाडी थांबली आणि 8-9 वर्षांचीच एक अजून मुलगी गाडीत चढली. फेरीवाली. लोकलमध्ये कानातले, बांगड्या, माळा असं विकणारी. अंगावर मळलेला तोकडा फ्रॉक, केसांची घट्ट वेणी, अनवाणी पाय, पण चेहरा तो मात्र करारी. मोठ्या सफाईनं ती मुलगी तिच्याकडे सामान विकत होती. मोलभाव करत होती आणि कुठलंही अवघडलेपण तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. सामानाचं ओझं, पैशांचा हिशोब आणि स्वतःला असं सगळं सगळं सांभाळत गाडीभर ती फिरत होती. एका क्षणार्धात माझ्या नजरेतल्या कौतुकाची जागा किवेने घेतली. एकाच वयाच्या या दोन मुलींना, एक आईच्या मायेच्या पदराखाली सुरक्षित, निरागस, सुंदर बालपण जगणारी आणि दुसरी बालपणात अकाली आलेल्या प्रौढत्वाचं ओझं वागवत जगणारी. हा विरोधाभास मला अंतर्बाह्य हलवून गेला. पुढच्याच क्षणी त्या दोन्ही मुलींचा येऊ घातलेला भविष्यकाळ मात्र माझ्या डोळ्यांसमोरून तराळून गेला. करी रोड स्टेशन येऊ लागलं. ती फेरीवाली मुलगी गाडीतून उतरण्यासाठी दरवाजाकडे जाऊन उभी राहिली आणि त्या मायलेकी सुद्धा. पुन्हा एकदा त्या मुलीनं
तिच्या आईकडे खाऊचा हट्ट धरला. आईनं क्रीम बिस्किटाचा पुडा काढून मुलीला दिला. मुलीनं त्या पुड्यातलं एक बिस्किट स्वतःला घेतलं आणि एक त्या फेरीवाल्या मुलीला दिलं. त्या मुलीनंही ते घेतलं आणि ते बिस्किट खाता खाता त्या दोघीही एकमेकींकडे पाहून गोड हसल्या. अगदी अगदी निरागसपणे त्यांच्या वयाला साजेस. धन्यवाद. वा, नीताजी, खरोखरच खूप सुंदर शैलीमध्ये तुम्ही अभिवाचन केलं आणि नम्रता पडवळ यांच्या काय लागतंय जगायला या पुस्तकातला हा अवतार आपण वाचलात. खूप सुंदर भाषा शैली आणि चित्रदर्शी भाषा आपण म्हणतो अशी नम्रताजींची नक्कीच या लेखामध्ये आपल्याला जाणवली. मंडळी, आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे. विविध संतांनी, लेखकांनी, लेखिकांनी त्यामध्ये सतत आपलं योगदान दिलेलं आहे. आपल्या ग्रंथांनी म्हणा, आपल्या अभंगांनी, आपल्या ओवी रचनांनी आणि आपल्या या साप्ताहिक जनमंगलशी जुळलेल्या सगळ्या लेखिका सुद्धा आपापल्या परीनं ही अक्षर लेणी या साहित्यावर कोरतात आहे, बरं का. तर यानंतर मी आमंत्रित करते आहे स्वाती मोहरील यांना. ऋतुजा देशपांडे लिखित कथा ऊन पावसाची यांच्या पुस्तकातला उतारा त्या आपल्यासमोर वाचन करतात आहे. स्वातीजी, आपण आमंत्रित आहात. नमस्कार. कथा ऊन पावसाची ऋतुजा देशपांडे यांची. एप्रिल फूल. आमच्या घरी टेलिफोन येणार होता. त्या दिवशीचा एक खूप मजेदार किस्सा आहे. त्या दिवशी सकाळी अहोंना टेलिफोन ऑफिस मधून फोन आला. ते ऑफिसर अहोंना म्हणाले की आज तुमच्याकडे आमच्या ऑफिस मधून एक व्यक्ती फोन घेऊन येईल आणि कनेक्शन सेट करून देईल. त्यानंतर तुमचा फोन सुरू होईल. अहोंनी ही गोष्ट मला सांगितली व म्हणाले, आज दिवसभर घरीच थांब. स्कूल बस मधून अथर्वला आणण्यासाठी बस स्टॉप वर जाशील तेव्हा पिंपळीकर काकूंना सांगून जा. मी दिवसभर वाट पाहिली, पण त्या दिवशी फोन घेऊन ती व्यक्ती आलीच नाही. माझ्या मनात आलं, आपण अहो घरी आल्यावर त्यांची थोडी मजा करूया. त्या काळी कशावरून ना कशावरून मी अहोंची अशी चेष्टा नेहमीच करायची. आता सुद्धा करते, पण प्रमाण जरा कमी झालंय. तिथल्या घरी आमच्या हॉलमध्ये भिंतीला एक कप्पा होता. त्यालाच मध्ये प्लायवूड टाकून 2 भाग केले होते. मी खालच्या कप्प्याच्या कोपऱ्यात एकावर एक अशा 2 डायऱ्या ठेवल्या. डायरीवर एका कडेला टीव्हीचा रिमोट ठेवला आणि अहोंच्या मोबाईलच्या चार्जरचं वायर अशा पद्धतीनं रिमोट पासून खाली लटकत बॉक्सच्या मागे टाकून दिलं की ते चार्जर आहे हे लक्षात येतच नव्हतं. तिथं खाली कप्प्यापासून जवळ एक मोठा बॉक्स ठेवलेला होता. त्यावर अबोलीच्या खेळण्यासाठी ठेवलेल्या असायच्या. पूजेच्या ताटावर झाकण्यासाठी उलनचा रुमाल असतो, त्या रुमालाने रिमोट सह दोन्ही डायऱ्या झाकून ठेवल्या. ते हुबेहूब फोन असल्यासारखं दिसत होते. रुमालाच्या आतला रिमोट वरून फोन रिसिव्हर असल्यासारखा भासत होता. मला अहोंना फोन आलाय असं सांगून 1 एप्रिल महिना नसतानाही एप्रिल फुल करायचं होतं. त्यासाठी मुलांनाही तसं सांगणं आवश्यक होतं, नाहीतर माझा पोपटच. मी हे सर्व करत असताना अथर्व खेळण्यास गेला होता आणि अबोली झोपली होती. तसं अथर्वला सांगितलं तर तो गप्प बसायचा. अबोली गप्प बसायची, पण फुसकन मध्येच काहीतरी बोलायची. ती म्हणायची, बाबा आमची ना एक गंमत आहे. उलका बल, तुम्हाला कळणारच नाही. म्हणजे आमची एक गंमत आहे ती तुम्ही ओळखा बरं, पण तुम्हाला कळणारच नाही. झालं. असं म्हटलं की काहीतरी घोळ आहे हे अहोंना कळायचं आणि ते सावध व्हायचे. मग माझा पोपट. म्हणून सरसकट सगळ्यांपासून गुपितच. माझे असे प्रयोग नेहमीच चालायचे. मुद्दा कोणताही असो, जर असा मजेदार इव्हेंट करता आला तर मी आवर्जून करायचे. तेवढंच घरातलं वातावरण फ्रेश. त्यावेळी अबोली 2 वर्षाची होती. ती थोडी मोठी झाल्यावर अथर्व आणि अबोली सुद्धा माझ्या प्लॅन मध्ये सहभागी होत असत. यावेळी यावेळी सुद्धा मी गुपितच ठेवलं होतं. अथर्व खेळून आल्यावर त्याने विचारलं, आई फोन आला का ग? मी म्हंटल, हो आलाय. आपण बाबांच्या हातून उद्घाटन करूया. अबोली तिथंच होती. दोघही एकदम खुश झाले. अहो आल्यानंतर माझ्या आधी अबोलीनेच सांगितलं, बाबा
आपल्याकडे फोन आलाय. अहोंनी मला विचारलं. मी म्हटलं हो, पण तुमच्या हातानं उद्घाटन करायचंय म्हणून मी अजून कोणाला फोन केला नाही. तुम्हीच पहिला फोन करणार आहात. अहो फ्रेश होऊन देवाला नमस्कार करून आले आणि कप्प्यासमोर उभे राहून फोन समजून हळूच डायरीवरचा रुमाल काढला. रुमाल खाली त्यांना काय काय गोष्टी दिसत्या. त्यांना आश्चर्याचा चेहरा झाला. मी टाळ्या वाजवून जोरात म्हटलं, एप्रिल फुल. अबोली थोडी रुसून बसली. मी तिला म्हटलं, अगं आपण तिघांनी मिळून एप्रिल फुल केलंय बाबांना. तू पण म्हण. मग ती सुद्धा एप्रिल फुल म्हणून टाळ्या वाजवू लागली. अहो नुसतं हसू लागले. हसता हसताच म्हणाले, बायको म्हणजे बायको आहे. घरातलं वातावरण एकदम फ्रेश आणि प्रसन्न झालं. अहो थकलेले होते, पण त्यांचा थकवा एकदम नाहीसा झाला. हा प्रसंग आम्ही चौघांनी खूप छान एन्जॉय केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरी खराखुरा फोन आला. धन्यवाद. वा, स्वातीजी, खूपच छान अभिवाचन. आणि ऋतुजाजींच्या या पुस्तकातला हा प्रसंग ऐकताना खरोखरच अगदी मनापासून हसू आलं. रसिको, यातून तुम्हाला जाणवलं असेल, की साप्ताहिक जनमंगलशी जुळलेल्या ह्या सगळ्या लेखिका ज्या आहेत, त्या इतक्याच सशक्त लेखणीचा आधार घेतलेल्या आहेत, की त्यांच्या लेखणीमधनं निघणारे शब्द हे सुद्धा सगळ्या रसिकांच्या मनाचा अगदी ठाव घेणारे आहेत. वेगवेगळ्या विषयांना, वेगवेगळ्या सगळ्या टॉपिक्सला आपण म्हणू शकतो, की असा स्पर्श करणारं लेखन या साप्ताहिक जनमंगलच्या सगळ्या लेखिकांकडनं कायम घडत असतं. चला तर आता तुम्हाला उत्सुकता असेल, की पुढचं वाचन, अभिवाचन कोणत्या पुस्तकातलं करते. तर आपला अधिक वेळ घेत नाही. यानंतर मी आमंत्रित करते अपर्णा चांदोरकर यांना. अ, आरती पद्मावार यांनी लिहिलेल्या फुलांनी शिकविला धडा या पुस्तकातल्या उताराचं त्या अभिवाचन करतील. अपर्णाजी, आपण आमंत्रित आहात. अपर्णाजी, तुमचा माईक सुरू करा. फुलांनी शिकवला धडा. पिनूला गाढ झोप लागली होती. संध्याकाळी शेजारच्या बागेत जाऊन ती खूप खेळली आणि घरी आल्यावर लगेच झोपून गेली. ती रोज रंगीबेरंगी फुलं बघायला बागेत आईसोबत जायची. आज अशीच पिनू स्वप्नामध्ये आईसोबत बागेमध्ये गेली होती. बागेमध्ये पिनूच्या मैत्रिणीही यायच्या, त्याचप्रमाणे आईच्याही मैत्रिणी यायच्या. पिनू मैत्रिणीसोबत खूप खेळायची. आईला वेगवेगळे प्रश्न विचारायची. आई, भुंगे, फुलपाखरू, मधमाशा फुलांचा रस कसा गोळा करतात ग? पिनूच्या शाळेत ताईंनी एक प्रकल्प दिला होता, फुलांपासून तयार होणारा पदार्थ. पिनूने 2 दिवसांपूर्वी खूप विचार केला होता की फुलांपासून काय बनवायचे. काल आईने पिनूला पोळीसोबत गुलकंद खायला दिले आणि तिने आईला विचारले, आई, गुलकंद कशाचे बनवतात ग? आईने उत्तर दिले, गुलाबाच्या पाकळ्यांचे. पिनूच्या मनात विचार आला, 2 दिवसांपूर्वीच आपण शाळेच्या प्रकल्पात गुलकंद तयार करायचे ठरवले होते. मनात विचार घेऊन पिनू आज झोपी गेली. स्वप्नात पिनू आईसोबत बागेत गेली होती. आई मैत्रिणींशी गप्पा करण्यात गुंग आहे हे पाहून पिनू नेहमीप्रमाणे बागेत आत गेली. आज पिनूचा काही वेगळाच मूड होता. आईला मैत्रिणीसोबत खेळायला जाते सांगून पिनू आज गुलाबाच्या बागेकडे गेली. बागेकडे माळ्याचे लक्ष नाही हे पाहून तिने गुलकंद बनवायला बागेतील सर्व गुलाबाची फुले तोडली. संध्याकाळ होत आली. कुणी पाहिल म्हणून पिनू धावू लागली. धावता धावता पिनू फुलानिशी धडाकन पडली. आईला मात्र यातले काहीच सांगायचे नाही हे तिने अगदीच ठरवले होते. आईच्या फुलं कुठून आणली या प्रश्नावर पिनू खोटं बोलली की माळी काका म्हणाले फुलं गळणारच. म्हणून आम्हा सर्व मैत्रिणींना गुलाबाची फुलं वाटून दिली. आणि मी मात्र थोडी फुलं जास्त मागितली. मला फुलांचा प्रकल्प बनवायचा होता ना म्हणून. आता मी याचा गुलकंद तयार करणार आहे. पिनूने आईला एवढ्या सफाईने सांगितले की पिनू खोटं बोलतेय याची आईला कल्पना देखील आली नाही. तिने घरी आल्यावर पूर्ण फुलांच्या पाकळ्या काढल्या.
आईला 2-3 बरण्या मागितल्या. साखर मागितली. पिनूने पूर्ण फुलांच्या पाकळ्या काढल्या, धुतल्या, वाळवल्या व त्या बरणीत साखरेसोबत एकत्रित हवाबंद ठेवल्या. आईला मात्र पिनूने केलेल्या प्रोजेक्टचे खूप कौतुक वाटत होते. दुसऱ्या दिवशी पिनू पुन्हा आईसोबत गेली. कालच्या प्रमाणेच तिने आईला मैत्रिणीसोबत बोलताना पाहून मी मैत्रिणीशी खेळते सांगून निघून गेली. कालच्या प्रमाणेच माळीदादाचे लक्ष चुकवून पिनू पुन्हा गुलाबाच्या बागेत गेली, फुलं तोडू लागली. पिनू! बागेतून एक वेगळाच आवाज आला. काय आश्चर्य! चक्क गुलाबाची फुलं पिनूशी बोलत होती. पिनू, अशी गुलाबाची फुलं ओरबाडून तुला काय मिळतं ग? पिनूने त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत फुलं पुन्हा तोडू लागली. काही वेळाने गुलाबाच्या फुलांना मात्र खूप राग आला. रागात त्यांनी शस्त्राला, काट्यांना पिनूला पकडण्याचा आदेश दिला. काट्यांचा आकार लांब झाला, दोरासारखे रूप धारण केले आणि त्यांनी पिनूला करकचून पकडून ठेवले. पिनू ओरडली, सोडा, सोडा मला, सोडा, मला पकडू नका, मला माझ्या आईकडे जाऊ द्या. वा पिनू, तुला जशी तुझी आई प्रिय आहे ना, तसेच आम्हाला आमची ही आई म्हणजे झाड प्रिय आहे. तू कळ्या फुलांना तोडून म्हणजे आम्हाला आमच्या आईपासून का हिरावून नेतेस? आम्ही पण आमच्या आईला आईच्या मांडीवर म्हणजे झाडावर छान फुलतो. तुला धडा शिकवण्यासाठी आम्ही हे सगळं केलं. आम्ही तुला सोडतो, पण वचन दे की तू कधीही पुन्हा ही बाग ओरबाडणार नाहीस ते. पिनूने गुलाबाच्या फुलांना वचन दिले. काट्यांनीही पिनूला सोडून दिले. झाडाने पिनूला पुरता धडा शिकवला होता आणि शेवटी झाड म्हणाले, बरं का पिनू, रोज एक गुलाबाचं फूल आमच्याकडून बक्षीस हं तुला. पिनूने ते एक फूल घेतले. त्याचा सुगंध घेत ती रस्त्याने जाऊ लागली. ओरबाडलेल्या, चोरून तोडलेल्या फुलाच्या सुगंधापेक्षा कैक पटीने तो सुगंध तिला जास्त वाटला. एवढ्यात स्वप्नातून पिनू जागी झाली होती. घामाघूम पिनू आईला घट्ट चिकटली. सर्व स्वप्न सांगत आईला म्हणाली की मी यापुढे कधीही बागेतील फुलं ओरबाडणार नाही हं आई. धन्यवाद. वा, अपर्णाजी खूप छान अभिवाचन केलं. आणि आरतीजींनी या हळुवार कथेमध्ये इतकं छान वर्णन केलंय की अक्षरशः ते ऐकताना ना आमच्या समोर ती पिनू अगदी उभी राहिली. निसर्गाला जपायचं असतं, या छानशा मूल्याची रुजवण या कथेतून आपल्या सगळ्यांमध्ये नक्कीच होईल, नाही का? यानंतर मी इथे आमंत्रित करते मीराजी मसे यांना. भाग्यश्री कुलकर्णी लिखित चरेवेती या पुस्तकातल्या उताराचं त्या अभिवाचन करतायत. मीराजी, आपण आमंत्रित आहात. नमस्कार. मनास मातीचे ताजेपण. पावसाळ्यात एखादा जरी प्रवास करण्याची संधी मिळाली की आमच्यातला कलावंत एक रसिकपणाचा स्वभाव जागा होतो. कैक वेळा वाटते दरवेळी तेच तेच पाहतो, नाविन्य काय आहे? पण खरे सांगू, शोधले ना तर सगळे सापडते. आणि मला तर हे वाक्य फार आवडते. वयाच्या वाढीत बाल जपणे ही साधना आहे. म्हणूनच भाताच्या शेतात उतरून मनास मातीचे ताजेपण या इंदिराबाईंच्या अप्रतिम ओळीचा अनुभव घेतला. निमित्त सांगलीपर्यंतचेच होते, पण सावंतवाडीतून जाताना अगदी सहज एक विचार तरळून गेला की हा प्रवास लवकर संपूच नये. आणि तोच समोरच्या कारवाल्याने हात दाखवून थांबवले. आंबोली झाड पडले आहे, 2 तास रस्ता बंद आहे. मग काय, परत मागे फिरून गगन बावड्याच्या घाटातून प्रथमच जाण्याची संधी मिळाली. परत एकदा प्रचिती आली की निसर्ग आपल्याला दूर लोटतच नाही. जसा नाटकाचा प्रयोग कलावंत रोज नव्याने सादर करतो, थोडक्यात सर्जनाची भूमिका फार महत्वाची. मग तो सूर्य नव्याने उगवतो, ती फुले रोज नव्याने बहरतात. आज नवा प्रयोग होण्यासाठी कालमध्ये गुंतवून राहायचंय, जणू हा ते संदेश देत असतात. फक्त आपली मनाची कवाडे उघडी हवी हो. आता बगळे आपण नेहमीच पाहतो, पण रोजच्या पावसाच्या एक एक तऱ्हा असतात.
त्यांच्या स्वभावाशी दोस्ती करत हा अव्यात शांत उभा असतो. कसलीही साधना खरेच शिकण्यासारखी. रोज एक नवा प्रयोग व्हावा. मला इथे वाचनात आलेली एक कथा आठवते. एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना म्हणाले, मग ते कालिदास असो, विवेकानंद असो, नवे पाऊल जेव्हा नव्याने तुम्ही नदीत ठेवाल, तेव्हा आधीची नदी वाहून गेलेली असते. किती चिंतनात्मक वाक्य आहे हे. म्हणजे प्रत्येक क्षण, प्रत्येक पाऊस, प्रत्येक लाट सगळेच नवे आहे हो. ते फक्त अनुभवायचे. असा नित्यातून ताजा, चैतन्यमय, गतिशील, कधीही न थांबणारा निसर्ग फक्त उपभोगायचा. आता बघा ना, गोव्यातील प्रत्येक घराच्या मेन गेटवर एखाद्या प्राणी किंवा पक्ष्याची प्रतिमा असते. याचे तंतोतंत कारण नाही सांगता येणार. पण जसे सिंह, वाघ, हत्ती असेल तर शक्ती, बुद्धीचे घोतक म्हणून ते घर तसे स्वतःला दर्शविते. कुक्कुट असेल तर त्या घरातील आवड दर्शवू शकते. कधी कधी व्यवसाय सुद्धा प्रतीत होतो. निसर्गाला पाहण्याची दृष्टी एखाद्या कवयित्रीला कवितेतून वेगळी दिसते. जसा मोराचा पिसारा आपल्याला दिसतो, त्याला जरी दिसत नसला तरी त्याचे सौंदर्य मग गाण्यातून, नृत्यातून दाखविण्याची कला माणसात आहेच की. थोडे पुढे जातो तर नदीकाठी अनेक भर पावसात लोक छत्री घेऊन रांगेने उभे दिसले. जाऊन पाहते तर दुपारच्या जेवणाची तयारी, फ्रेश मच्छी पकडून ताव मारण्याचा बेत होता. ते दृश्य टिपताना माझ्या मनात त्या नारळाच्या झाडाचे, नदीचे, पावसाचे अप्रतिम सौंदर्य बहरत होते. पण त्या उभ्या असलेल्यांना हे रोजचेच असल्यामुळे त्यात काय नवीन अशी गत होती. अनेक मोठ्या लोकांना हा निसर्ग कळाला, कारण त्यांनी त्यांच्यातला कलावंत जागृत करण्याचा योग साधला. शिवाजी महाराजांचे प्रस्थापित दऱ्याखोऱ्यातील स्वराज्यावर अतोनात प्रेम होते. प्रकाश आमटेंना हेमलकसातील निसर्ग इतका भावला की वैद्यकीय साधना करण्यासाठी ते तिथेच स्थिरावले. मग ते कालिदास असोत, विवेकानंद असोत, यांनी जीवनाचे नवीन सर्जनाचे नेहमीच स्वागत केले. गोव्याला लाभलेले प्रतिभाशाली दैवत म्हणजे बा.भ. बोरकर ते नित्य नव्या प्रयोगांना योग म्हणतात. मग कर्म न केलेला माणूस तर या जगात नाही. रोजच्या विहित कमीत नाविन्य शोधणे म्हणजे सर्जनता. मग त्याच प्रत्येक वर्षीच्या पावसात नाविन्य शोधण्याचे असे प्रयोग करत आम्ही कर्मयोग साधत असतो. आज पावसात गाडी बाहेर निघाली ती फक्त निसर्गाचे अद्भुत सार्वभौम सौंदर्य टिपण्यासाठीच. मग एक निसर्ग वेडे डॉक्टर आणि इंजिनियर असलेल्या दाम्पत्याचे आगळे वेगळे घर पाहण्याचा योग आला. यांनी आपल्या घरावर टेरेस गार्डन तयार केले आहे. शिवाय फुलपाखरांना प्रिय असलेली झाडे आजूबाजूच्या आवारात लावलेली आहेत, जेणेकरून विविध रंगाच्या फुलपाखरांना मुक्त संचार करता येईल. पहा, म्हणजे निसर्गाची जवळीक साधण्यासाठीचा किती सुंदर नाविन्यपूर्ण प्रयोग. नैसर्गिक फिश मसाज घेण्याची संधी मिळाली. मासे ही खाण्याची गोष्ट आहे जी फूड स्पाही करून देते. शिवाय जे पाण्यात राहतात ते शुद्ध करण्याची ताकदही त्यांच्यात आहे. एवढ्याशा जीवाकडून किती ते अपेक्षा. सगळे काही अलौकिक आहे. आमचे हे फोटो सेशन म्हणजे मी म्हणेन की हा निसर्गाचा एखाद्याचा सौंदर्य वाढवण्याचे काम करतो. मग तो बगळ असेल, फुलपाखरू असेल, घर असेल, रस्ते असतील, अगदी माणसे सुद्धा. त्याच्या या हिरव्यागार नेसलेल्या शालूवर आम्ही निव्वळ स्वैराचार केला. धन्यवाद. वा वा मीराजी, खूप सुंदर अभिवाचन केलं. आणि भाग्यश्रीजींच्या या पुस्तकामध्ये इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. भाग्यश्रीजी, खरंच तुमच्या या कल्पनेच्या भरारीला, या वर्णनाला, तुमच्या प्रवास वर्णनाला अगदी सलाम. अक्षरशः ते दृश्य सगळ्यांच्या डोळ्यासमोर नक्की उभं राहिलं असतं, है की नाही? तर पुढच्या अभिवाचनाकडे वळूया. यानंतर मी इथे आमंत्रित करते आहे विशाखाजी राजे यांना. अलका मायणकर यांनी लिहिलेल्या अक्षय धून या पुस्तकामधील उताराचं अभिवाचन करते. विशाखाजी, आपण आमंत्रित आहात. धन्यवाद संगीताजी.
मला पळस बघायचंय. मला त्याच्या फुलांना हात लावून ती मखमल हातात घ्यायची आहे. मला पळसाला जवळून अनुभवायचं आहे. मला पळस जाणून घ्यायचं आहे. मला बघायचंय, बोलायचंय त्याच्याशी. एवढं बोलून मी यांच्याकडे बघितलं. मी ऐकणार नाही हे नवऱ्याला पटलं असावं बहुतेक. आणि गाडी काढली त्याने. मी पटकन गाडीत बसले व यांनी मला पळसाच्याच जंगलात नेलं. आणि बापरे, ती बहरलेली पळसाची झाडं बघून मी तर एकदम हरखूनच गेले. माझा चेहरा बघून एक तो क्लिक बनता है असेच झाले. कुठेही गेलं तरी पळसाला पानं 3च जोडले. ह्या वाक्याला माझी आई तर गरिबीमुळे वैतागून कधी बोलून जायची. पळसाला चौथे पान कधी फुटणार नाही आणि दारिद्र्य कधी फिटणार नाही. मला काही कळत नव्हतं ते. पण पळस मात्र मनात घर करून होता. तो आज गवसला. मला आणि मी त्या पळसाकडे वळलो. उन्हातान्हात पोळून आणि तावून सलाखून निघालेला पळस मला ना संसारात पोळलेल्या संतासारखा वाटला. कारण शिशिराने पळसाची झाडाझडती घेतलेली असते, त्यामुळे पिकलेली पानंही गळून पडतात, झाडाला सोडून जात असतात व अश्रू ओघळावे अशी पानगळ सुरू झालेली असते. पळसाच्या पर्णसंभाराला अवकळा प्राप्त होते आणि पळस जणू काही या जगापासून निवृत्त होतो. असा निष्पर्ण झालेला पळस संसार त्यागणाऱ्या पुरुषाप्रमाणे तयार झालेला असतो. तेव्हाच तेव्हाच त्याच्या हिरवट कळ्या काळ्या लोंबायला लागतात व त्या कळ्यांमुळे पळस आपला विचार बदलतो आणि हळूहळू लवलव पालवीने समृद्ध होऊन भगव्या रंगाच्या कळ्या आणि फुले जेव्हा पळसावर बहरतात, त्यावेळी हा गुणी सालस पळस जणू खांद्यावर भगवा ध्वज घेऊन वारीला निघालाय की काय असे वाटते. आणि एवढा मनाला भावून जातो ना, अगदी जीव ओवाळून टाकावा असं. पळसाच्या लखलखत्या सौंदर्यामुळे त्याच्या फुलाच्या आकारांकडे लक्ष जात नाही. पण हळूहळू जेव्हा तो आकार माझ्या डोळ्यांसमोर साकार होतो, तेव्हा सौंदर्याने पेटलेल्या केशराच्या ज्योती एकापुढे एक अशा लगडलेल्या असतात. अगदी वरच्या दिशेला झेपावणाऱ्या पळसाच्या काळ्या पांढऱ्या बुंध्यावरच काय तर या विश्वाच्या अफाट हृदयहीन पसाऱ्यावर उठून दिसणाऱ्या अगदी लखलखीत पळसाचे सौंदर्य एवढे मनोहारी असते की ते आपल्या मनाच्या तळापर्यंत पोहोचते. त्याचा तो मनभावन रंग खल्लास करतो अगदी. पुन्हा पुन्हा स्वतःकडे बघायला लावणारा एखाद्या सुंदर स्त्रीसारखा. रात्री वणवा लागला तर आपण बघतोच ना, तसंच काहीसं माझंही झालं. व्यासांनी तर फार सुंदर सुरेख वर्णन केलं आहे पळसाचं. व्यास म्हणतात, युद्धक्षेत्रावर जखमी झालेला अर्जुन हा अगदी त्या पळसाच्या फुलांसारखा भासत होता. काय ती सौंदर्य बघायची दृष्टी. अर्जुन जखमी अवस्थेत सुद्धा त्यांना सुंदर भासत होता. कारण ते सौंदर्य अति पराक्रमी पुरुषार्थाचे सौंदर्य होते. शांतपणे वेदना सहन करीत निर्धाराने आणि कौशल्याने शस्त्र चालवीत विजयश्री खेचून आणणाऱ्या पुरुषार्थाचे सौंदर्य होते ते. अगदी पळसासारखे लखलखीत. सौंदर्य देवतेच्या ताब्यात आपल्या हृदयात किल्ल्या असतात. याचा अर्थ सौंदर्य भावनेमध्ये कविता लपलेली असते. सौंदर्यात कविता शोधायची तर कुसुमाग्रजांची पळस कविता आठवायला हवी. मेघांच्या पळसाचा अस्तावर जाळ, हस्ताच्या कंठात माणकांची माळ. केवढा गहन अर्थ दडलाय या 4 ओळीत. जी गोष्ट कुसुमाग्रजांची तीच गोष्ट महानोरांची. कोणती पुण्य असे येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावी. महानोरांची ही कविता वाचताना नेहमी मला असं वाटायचं की जोंधळ्याला चांदणे लगडले म्हणजे कणीस दाण्यांनी गच्च भरलंय. म्हणजे कणसातल्या दाण्यांना चांदण्यांचं तेज लगडलं आहे, तसंच पळसाला सुद्धा कोणाचे तरी लाल केशरी रंगाचे तेज लगडलेले आहेच की. सगळा कसा हा चैतन्याचा खेळ. चैतन्य हे जर अंतिम सत्य असेल तर पळसाचे सौंदर्य हेही चिरकाल सौंदर्याचे प्रतीक आहे. सौंदर्यामधून जीवन जन्मणार नसेल तर सौंदर्याचा काय अर्थ उरतो.
एक गोष्ट सांगू का तुम्हाला? पळसाच्या फुलांचा रंग केशरी एखाद्या फॅक्टरीत जर आपण तयार केला आणि त्याला पळस मध्ये परत ढाळला, तर जिवंत पळसाला पाहून जे हृदय धडधडतो, जो आनंद होतो मनाला, तसा तो आनंद मिळणार नाही आपल्याला. कारण पळसाला पाहिलं की असं वाटतं त्याच्या सर्वांगावर केशरी रंगाचा वणवा पेटलेला आहे. तर असा हा पळस मन वेधून घेणारा, मनामनात रुजणारा मला तर फार आवडतो. तुम्हाला आवडतो का? धन्यवाद. वा विशाखाजी, खरंच तुमच्या या अभिवाचनामधून ना आम्हाला अलकाजी माइंडकर यांनी लिहिलेल्या अक्षयधून या पुस्तकातील पळस अगदी हुबेहूब नजरेसमोर उभा राहिला हो. आणि धन्यवाद. सगळ्यांना तो भास नक्की झाला असेल. खरंच आतापर्यंत आपल्याला पळस म्हणजे अगदी नखशिकांत पेटलेला वणवा इतकी प्रतिमा ठाऊक होती, पण आज या अभिवाचनामुळे एका पळसाकडे कितीतरी वेगवेगळ्या प्रतिकात्मक दृष्टीने आपल्याला पाहता येतं. आणि मला सगळ्यात जास्त प्रतिमा ती आवडली की एखादा वारकरी भगवा ध्वज घेऊन जणू काही वारीला निघालाय. किती सुंदर वर्णन. वा, खूपच छान, मस्त. यानंतर मी इथे आमंत्रित करते धनश्री धारकर यांना. आकांक्षा देशपांडे लिखित आकार निर्गुणाचा यांच्या पुस्तकातील उताराचं त्या अभिवाचन करतील. धनश्रीजी, आपण आमंत्रित आहात. परिश्रमांचे सार्थक होता. अशा प्रकारे 2006 ते 2008 2 वर्ष हे बीएड केलं. त्या पूर्ण प्रक्रियेत अनेकांनी मला खूप मदत केली. माझ्या शिक्षिका सजला मॅडम होत्या. त्यांनी मला खूप मदत केली. माझा संघर्ष त्यांना दिसत होता. माझी शिकण्याची क्षमता व जिद्द त्यांना दिसत होती. त्या नुकत्याच लग्न होऊन तिथे शिक्षिका म्हणून जॉईन झाल्या होत्या. त्यामुळे माझ्यासमोर कोणती परिस्थिती आहे ह्याची त्यांना कल्पना होती. त्या मला असाइनमेंट्स बद्दल मदत करायच्या. तेव्हा मोबाईल जास्त नव्हते. त्या बाजूच्या फोनवर फोन करून मला असाइनमेंट्स बद्दल सांगायच्या. त्या मला भेटायच्या व नोट्स वगैरे द्यायच्या. त्या प्राध्यापिका व मी विद्यार्थिनी असले तरी त्यांनी तसं कधीच मानलं नाही. त्यांनी माझी कुवत बघून मी विद्यार्थिनी असूनही कॉलेजमध्ये एका गेस्ट लेक्चरसाठीही मला आमंत्रित केलं होतं. या शिक्षणात एक एडाप्टेशन नावाची पद्धत, टेक्निक असते. एखाद्या विशेष मुलाला चमचा पकडता येत नाही किंवा बटन पकडता येत नाही, त्यावेळी त्याला ती गोष्ट करायला एडाप्ट व्हावं लागतं किंवा जुळवून घ्यावं लागतं. हे शिकवण म्हणजे शिक्षिकेपुढचं आव्हान असतं. आम्हाला असे प्रॅक्टिकल्स करावे लागायचे. अशा एका वेळी माझ्याकडे वेळ खूप कमी होता आणि हे काम होतं. मग मी खूप वेगवेगळे चमचे करून नेले. सीपी, सेरेब्रल पाल्सी, एमआर मुलं किंवा डाऊन सिंड्रोम असलेली मुलं यांच्यासाठी ते बनवले. कारण डोळे व हातांमध्ये समन्वय नसल्यामुळे त्यांना ते पकडता येत नाही किंवा एखाद्या डाऊन्सच्या मुलाला 2 बोटं नसतात. अशा मुलांना डोळ्यापुढे ठेवून मी हे चमचे बनवले होते आणि ते तिथल्या प्राध्यापकांना खूप आवडलं. पण चमच्यावर काही कर ही कल्पना मला सजला मॅडमनी दिली होती. विशेष शिक्षणातला मल्टिपल डिसेबिलिटी हा विषय मला थोडा कठीण जायचा. वेगवेगळ्या विकलांगता व त्यांचे प्रकार, निकष ह्यामध्ये गोंधळ व्हायचा. त्याबरोबर बीएड करताना मला हिंदी हा विषय कठीण वाटायचा. तो विषय मला खूप कच्चा वाटायचा. फायनल परीक्षेलाही मी खूप घाबरत पेपर दिला होता. ह्या विषयाने मला सगळ्यात जास्त त्रास दिला. मला पुस्तकं किंवा संदर्भ पुस्तकही मिळाली नव्हती. बाकी अभ्यासक्रमात तांत्रिक भाग फार नव्हता. विकलांगांचे प्रकार होते आणि एकदा मुलाची डाऊन सिंड्रोम किंवा ऑटिझम अशी विकलांगता निश्चित झाल्यावर त्याच्यावर कोणते टेक्निक्स, साधन वापरावेत ते त्यांना असायचे. हे निश्चित झाल्यावर त्यांच्यावर कोणते टेक्निक्स, साधन वापरावेत ते त्यांना असायचे. त्यांच्यासोबत जे काम करायचं होतं ते शिक्षक म्हणून प्रत्येकाला विकसित करत जायचं होतं. प्रत्येक जण त्याच्या किंवा तिच्या पद्धतीने करत जातो. फील्डमध्ये काम करताना आणि रोज अनुभव घेताना ह्या गोष्टी येत जातात. कोणत्या मुलासाठी काय उपयोगी पडतं ते कळतं. आपणच आपल्या नवीन टेक्निक्स शोधून काढतो. अभ्यासक्रमात मुलांच्या स्थितींचे प्रकार सांगितलेले असतात की एखादा मुलगा नजर मिळवत नाही किंवा
आपल्याच विश्वात असतो किंवा डाऊन सिंड्रोम असलेली मुलं गुणसूत्रांच्या सरमिसळीमुळे तसे असतात. अशी अभ्यासक्रमामध्ये एक मुख्य चौकट दिली जाते. त्या आधारे पुढे प्रत्येकाने जायचं असतं. असे सगळे अनुभव गाठीशी घेऊन अखेर 2008 मध्ये मी बीएड उत्तीर्ण झाले. हिंदी विषयानेही माझा मार्ग रोखला नाही. माझं एक स्वप्न असं पूर्ण झालं. धन्यवाद. वा, धनश्रीजी, खूपच आनंददायक अनुभव होता हा आपला अभिवाचन ऐकणं. आणि किती अभ्यासपूर्ण लेखन आपल्याला जाणवलं या ठिकाणी आकांक्षा देशपांडे यांच्या लेखकातून. खरंच मंडळी, आपण पाहता पाहता आपल्या कार्यक्रमाच्या अगदी समाप्तीकडे देखील आलो आहोत. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. संत ज्ञानेश्वरांच्या या ओळी आपल्याला या ठिकाणी आठवल्या. आणि या ठिकाणी मी सांगू इच्छिते की हाच अमृताचा वारसा आमच्या लेखिकांनी सुद्धा आपल्या अक्षर लेण्यामधनं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतला आहे. आता हे जे सगळे श्रोते तुम्ही सगळ्यांना ऐकता आहात, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की ही पुस्तकं आपल्याला कुठे वाचायला मिळतील किंवा विकत कुठे घेता येतील. तर आपण शक्य झालं तर या सगळ्या पुस्तकांची मुखपृष्ठ आधी बघूयात. ज्या ज्या लेखिकांच्या पुस्तकांचा उतार्यांचं आपण आज अभिवाचन घेतलं आहे, त्या सगळ्या लेखिकांच्या पुस्तकांची ही सगळी मुखपृष्ठ आपण पाहतो आहोत. अतिशय सुंदर रचना मुखपृष्ठांची आणि लोकरथ प्रकाशनाकडनं ही सगळी पुस्तकं आपण प्रकाशित केलेली आहेत. या सगळ्या पुस्तकांची माहिती तुम्हाला lokarat.in या वेबसाईटवर नक्की मिळेल, किंवा आपण साप्ताहिक जनमंगल किंवा लोकरथ प्रकाशन यांच्या फेसबुक पेजवर भेट देऊन याबद्दल अधिक विस्तृत माहिती मिळवू शकता. मला असं वाटतं आणखी बाकीची पुस्तकांची मुखपृष्ठ आपल्या समोर प्रदर्शित होत आहेत. कथा ऊन पावसाची सौ ऋतुजा राम देशपांडे लिखित या पुस्तकाचं अतिशय सुंदर छान मुखपृष्ठ आपण पाहतोय. फुलांनी शिकवला धडा, आरती पद्मावार यांचं हे प्रकाशित पुस्तक. अतिशय विविध विषयांवर आपल्या लेखिकांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत आणि अभ्यासपूर्ण लेखन तुम्हा सगळ्या तमाम रसिकांना नक्कीच जाणवेल. चरैवेती या पुस्तकाचं मुखपृष्ठ आपण पाहतो आहे. त्याच्या लेखिका आहेत भाग्यश्री कुलकर्णी. आकार निर्गुणाचा या पुस्तकाच्या लेखिका आकांक्षा देशपांडे. अतिशय सुंदर मुखपृष्ठ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि साहजिकच इतकं छान या सगळ्या पुस्तकांची मुखपृष्ठ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच ती वाचावीशी वाटणार आहेत. तर रसिक हो, नक्की ही पुस्तकं घ्या, वाचा. तुमचे अभिप्राय आमच्यासाठी खूप खूप मोलाचे आहेत. आणि आज या निमित्ताने या सगळ्या लेखिकांच्या पुस्तकांच्या अभिवाचनाची संधी आम्हाला मिळाली, याबद्दल आम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप खूप आनंद झालाय. या सगळ्या आनंदोत्सवात आम्हाला सहभागी होता आलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचता आलं, यासाठी मी लोकरथ प्रकाशनाचं आणि साप्ताहिक जनमंगलचं खूप खूप मनस्वी आभार मानते. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा. भैरवीजी, मला असं वाटतं की आपल्याला संपर्कासाठी आपल्या रसिकांना जर भ्रमणध्वनी क्रमांक दाखवता आलेत तर ते आपल्या सगळ्यांशी त्वरित संपर्क साधू शकतील. तुर्तास आपण आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना सांगूया, lokarat.in हे लोकरथ प्रकाशनच्या वेबसाईटचा हा ॲड्रेस आहे आणि त्या ॲड्रेसवर भ्रमणध्वनी क्रमांकही उपलब्ध आहेत आणि लवकरच तिथे हे पुस्तकही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. धन्यवाद. धन्यवाद भैरवीजी. तर रसिक श्रोते हो, आज या कार्यक्रमाचा वाचू आनंदे या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण इथे संपवत आहोत. लवकरच भाग दुसरा देखील आम्ही आपल्यासमोर घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आम्हाला सगळ्यांना अनुमती द्या. थांबते. धन्यवाद.